नमस्कार मंडळी, मी जई तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये. तर आली रे आली दिवाळी, आली दिवाळीचे पदार्थ करण्याची वेळ झाली. तर आता लवकरच दिवाळी येते आणि दिवाळी म्हटलं की आपण बरीच तयारी करत असतो. साफसफाई म्हटलं, खरेदी म्हटलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ. आता दिवाळीचा फराळ म्हटलं की आपण बरेच वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आणि या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की दिवाळीचे फराळाचे पदार्थ बनवण्याआधी आपल्याला काय नियोजन करावं लागेल, म्हणजे पदार्थ बनवण्याच्या आधी आपल्याला काय नियोजन करावं लागेल म्हणजे तुमचे हे पदार्थ अगदी सुटसुटीत आणि चुटकीसरशी तयार होतील. तर कोणता पदार्थ तुम्ही बनवणार आहे त्याआधी तुम्हाला काय तयारी करावी लागेल हे या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाला ठरेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, साहित्याची लिस्ट काढून घ्यायची. म्हणजे काय करायचं, तुम्ही जे जे पदार्थ बनवणार आहात, किती प्रमाणात बनवणार आहात याचा अंदाज काढून मग ती लिस्ट तयार करायची आणि मग दुकानातून सामान आणायचं आणि मग पुढची तयारी करायला सुरुवात करायची. तर सगळ्यात आधी जे पदार्थ गिरणीतून दळून आणावे लागतात आणि मग ते करावे लागतात त्याची दळणं आधी करून घ्यायची. जसं की चकली भाजणी आलं, बेसन लाडू आलं आणि शेवेसाठी जर तुम्ही रेडीमेड बेसनपीठ वापरत नसाल तर गिरणीतून डाळ दळून आणायची. तर सुरुवातीला चकली भाजणी करून घ्यायची. म्हणजे चकली भाजणीमध्ये जी काही धान्य तुम्ही वापरणार आहात ती स्वच्छ आधी निवडून घ्यायची आणि तुम्ही किती किलोची चकली भाजणी बनवणार आहात त्याचं साहित्य आधी काढून घ्यायचं आणि मग त्या धान्यांना पुसून घ्यायचं किंवा धुवून घ्यायचं. तर शक्यतो मी चकली भाजणी करत असताना सगळी धान्य पुसूनच घेते, धुवून घेत नाही. कारण धान्य धुवून आणि मग ती सुकवायला त्या प्रोसेसला फार वेळ लागतो. त्यामुळे मी फक्त धान्य पुसून घेते. धान्य पुसून घेतली तरी देखील ती स्वच्छ निघतात आणि चकलीमध्ये काही फरक पडत नाही. आणि या धान्यांना छान खमंग असं भाजून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करायचं आणि मग गिरणीतून एकदम मैद्यासारखं बारीक असं दळून आणायचं. आता चकली भाजणी करून झाली की आपण बेसन लाडूसाठी डाळ भाजून घेऊयात. तर त्याआधी डाळीला स्वच्छ निवडून घ्यायचं. त्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आणि या डाळीला हलके डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. तर काय होतं, डाळ अशी आधीच भाजून घेतल्याने नंतर आपल्याला लाडू करताना पीठ भाजायला कमी लागतं आणि आपले हात देखील दुखून येत नाहीत. आता डाळ आपली हलके डाग येईपर्यंत भाजून झालेली आहे. आता हिला देखील पूर्णपणे थंड करायचं आणि लक्षात घ्या की या डाळीला गिरणीतून दळून आणताना थोडंसं रवाळ दळून आणायचं, खूप बारीक दळून आणायचं नाही. तर आता इथे आपली 2 दळणं तयार करून झालेली आहेत, चकली भाजणी आणि बेसन लाडू. तर शेव करण्यासाठी नेहमी मी रेडीमेड बेसनपीठ वापरते, त्यामुळे इथे मी आता डाळ दळून आणणार नाहीये. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचे चिवडे बनवणार असाल, जसं की मी नेहमी 2 प्रकारचे चिवडे बनवते, एक भाजके पोह्यांचा चिवडा आणि एक पातळ पोह्यांचा चिवडा. तर बाजारातून आपण जेव्हा भाजके पोहे किंवा पातळ पोहे घरी आणतो तेव्हा त्यांना 1 ऊन किंवा 1 ते 2 तास ऊन देणं खूप गरजेचं आहे. तर त्या पोह्यांना सुरुवातीला स्वच्छ चाळून घ्यायचं आणि मग त्यांना 1 ते 2 तास ऊन द्यायचं. तर असं केल्याने काय होतं, चिवड्यामधील उरलं सुरलं मॉइश्चर देखील निघून जातं आणि चिवडा छान कुरकुरीत होतो. तर ही सगळी प्रोसेस आधीच करून घ्यायची आणि मग त्या पोह्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये छान बंद करून ठेवायचं. म्हणजे तुम्ही जेव्हा चिवडा करणार असाल तेव्हा तुमचे पातळ पोहे किंवा भाजके पोहे अगदी चिवडा करण्यासाठी रेडी असतील. तर ही सगळी तयारी आधीच केल्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि ज्या दिवशी तुम्ही चिवडा करणार आहे त्या दिवशी तुमचा चिवडा अगदी पटकन तयार होतो. आता दुसरा पदार्थ म्हणजे ज्याला बनवायला खूप वेळ लागतो तो म्हणजे करंजी. तर करंजी बनवायला सोपी आहे पण तिच्या प्रोसेस खूप असल्यामुळे तिला करायला फार वेळ लागतो. तर त्यासाठी करंजीचं सारण देखील आधीच करून ठेवायचं. तर जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही करंज्या बनवणार आहात तेवढं सारण आधीच करून ठेवायचं, म्हणजे करंजी बनवताना त्या दिवशी तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही. तर सारण करण्याआधी खोबरं आधी खिसून घ्यायचं आणि त्याच वेळी चिवडा करण्यासाठी खोबरं देखील चिरून घ्यायचं, म्हणजे तुमचा वेळ वाचला जातो. आणि मग करंजीच्या सारणासाठी हे खिसलेलं खोबरं छान खमंग भाजून घ्यायचं, रवा भाजून घ्यायचा. जर त्यामध्ये तुम्ही जर थोडे ड्रायफ्रुट्स घालणार असाल तर ते देखील भाजून घ्यायचे आणि त्यानंतर पिठी साखर बारीक करायची आणि या सर्व जिन्नसांमध्ये मिक्स करायचे आणि आपलं करंजीचं सारण अगदी तयार झालं. तर हे बघा, आता करंजीचं सारण देखील आपलं तयार झालं. आता आपण दुसऱ्या पदार्थाची तयारी करू. जर तुम्ही अनारसे बनवणार असाल तर त्याचं पीठ देखील आधीच तयार करून ठेवायचं. ते फ्रीजमध्ये महिनाभर देखील आरामात टिकलं जातं. तर त्यासाठी तांदूळ देखील आधीच भिजत ठेवायचे, गूळ बारीक चिरून ठेवायचा आणि मग त्या तांदळाला स्वच्छ सुकवून त्याला बारीक करून त्यामध्ये गूळ मिक्स करून हे अनारशाचं पीठ एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि ज्या दिवशी तुम्ही अनारसे बनवणार असाल त्या दिवशी 1 तासभर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं आणि मग त्याचे अनारसे बनवायला घ्यायचे. तर दिवाळीच्या बऱ्याच पदार्थांमध्ये आपण वेलची पावडर घालत असतो.
त्यामुळे वेलची पावडर देखील एक छोटा डबा आधीच करून ठेवायची, म्हणजे जेव्हा तुम्ही पदार्थ बनवणार असाल तेव्हा तुम्हाला सेपरेट वेलची पावडर बनवायची गरज पडत नाही. तर इथे मी अर्धी वाटी हिरवी वेलची घेतलेली आहे आणि या वेलचीला कढईमध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग त्या वेलचीला पूर्णपणे थंड करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि त्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. तर हे बघा, इथे आपली वेलची पावडर तयार झालेली आहे. आता हिला एका काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे तिचा वास निघून जाणार नाही. तर हे बघा, अशी ही वेलची पावडर आधीच तयार करून ठेवल्यामुळे तुम्हाला ती पदार्थांमध्ये अगदी सहज घालता येते, ऐनवेळी तुमची घाई गडबड उडत नाही. तर इथे मी तुम्हाला बऱ्याच पदार्थांची आधी काय तयारी करून ठेवायची हे सांगितलं. आता राहिले रव्याचे लाडू. तर रव्याला देखील आधी स्वच्छ निवडून घ्यायचं, त्यामध्ये काही आळीजाळी असेल तर ती काढून टाकायची. हवं तर तुम्ही रव्याला थोडंसं चाळून घेतलं तरी देखील चालेल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, जर तुम्ही शंकरपाळी, करंजी किंवा चिरोटे बनवणार असाल तर त्यासाठी मैदा देखील आधीच चाळून ठेवायचा. असं केल्याने काय होतं, जो पदार्थ आपण करणार आहोत त्यासाठी मैदा चाळण्यामध्ये आपल्याला वेळ जात नाही. आणि इकडे बघा, मी जेव्हा करंजीच्या सारणासाठी पिठी साखर बारीक करून घेत होते त्याच वेळी मी शंकरपाळीसाठी आणि बेसन लाडूसाठी देखील पिठी साखर आधीच बारीक करून ठेवली आहे. तर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये पदार्थ बनवणार आहात त्या प्रमाणामध्ये थोडा अंदाज घ्यायचा आणि मग पिठी साखर बारीक करून ठेवायची, म्हणजे काय होतं, आयती वेळी तुमची घाई गडबड उडत नाही आणि पिठी साखर करण्यामध्ये वेळ जात नाही. आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे करंजीसाठी खोबरं खिसताना मी चिवड्यासाठी देखील हे बघा असे पातळ स्लाइसमध्ये खोबरं खिसून घेतलेलं आहे, म्हणजे चिवडा करताना देखील तुमचं खोबरं खिसण्यामध्ये वेळ जाणार नाही. तर पाहिलं ना, इथे आपण बऱ्याच पदार्थांची आधी नियोजन काय करायचं हे पाहिलं. तर याच पद्धतीने तुम्ही जर दिवाळीचे पदार्थ बनवण्याआधी हे नियोजन करून ठेवलं तर तुमचे हे पदार्थ बनवताना, दिवाळीचे पदार्थ बनवताना अजिबात घाई गोंधळ उडणार नाही आणि तुमचे हे दिवाळीचे पदार्थ अगदी चुटकीसरशी तयार होतील. आणि मी स्वतः देखील हेच फॉलो करते. पूर्ण एक दिवस हे नियोजन करायला देते आणि मग दुसऱ्या दिवसापासून दिवाळीचे पदार्थ बनवायला सुरुवात होते. अजिबात घाई गोंधळ उडत नाही आणि पटकन हे पदार्थ बनवून तयार होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, दिवाळीचे पदार्थ बनवताना अजिबात घाई गोंधळ करायचा नाही. अगदी मन शांत ठेवून हे पदार्थ बनवायला सुरुवात करायची. तुम्ही बघा, तुमचा एकही पदार्थ चुकणार नाही आणि चवीला अगदी परफेक्ट असा तयार होईल. आणि उद्यापासून आपल्या दिवाळीच्या पदार्थांचे व्हिडिओज अपलोड व्हायला सुरुवात होतील. त्यामुळे जाईज रेसिपीवरती दिवाळीच्या फराळांच्या रेसिपीज बघायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या भरपूर नातेवाईकांना, मित्रपरिवाराला जरूर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. पुन्हा भेटूया अशा छान दिवाळीच्याच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.